माझ्या बरोबर आलेले आरोग्य सेनेचे धन्यवीर वरदेंद्र कट्टी आणि हनुमंत बैरट. आरोग्य सेनेच्या कार्यकर्त्याचं एक वैशिष्ट्य असतं, तो कार्यकर्ता फक्त माझा कार्यकर्ता नसतो, त्या कार्यकर्त्याचा अख्खा कुटुंबच कार्यकर्ता असतो. त्या दोघांची कुटुंब, पत्नी, मुली माझ्याबरोबर अनेक मोहिमांमध्ये देशभर आलेले आहेत आणि आपल्या तीनही संघटनांचे सर्व पदाधिकारी. मगाशी निवेदक ताई पटकन एक वृद्ध वाक्य बोलून गेले, भाई वी मिस यू. क्षणभर मी तसा भाऊ होणारा माणूस नाही, पण मला एक क्षणभर भाऊ व्हायचा. तुम्हाला गंमत सांगतो, ज्या वेळेला कोसीच्या प्रलयाच्या वेळेला आरोग्य सेनेचं पथक घेऊन पूर्णिया जिल्ह्याच्या पलीकडच्या त्यावेळेला पूर न हटलेल्या भागामध्ये आम्ही पोचलो तेव्हा अंधार झालेला होता, छोटं खेडं होतं आणि तिथं शेकडो लोक जमले होते आणि ते शेकडो लोक भाई वैद्य जुगजुग जीव या घोषणेने माझं स्वागत केलं. तुम्ही भाई मिस यू म्हटलात आणि तिथं बिहारमध्ये माझ्या माता भगिनी भाई वैद्य जुगजुग जीव म्हणल्या. भाईचा धागा या देशातल्या प्रत्येक माणसाशी कसा जोडलेला आहे त्याचं एक फार उत्तम आज उदाहरण मी पाहिलं. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज हे माझ्या हृदयाचे दोन कप्पे. केवळ हा मराठी माणूस या दोन राजांवर अपरंपार प्रेम करतो म्हणून नाही, तर जगाच्या इतिहासाचा जर आपण बारकाईने अभ्यास केला आणि जगातल्या राजेशाह्यांचा अभ्यास केला आणि त्या राजेशाह्यांनी जन्माला घातलेल्या निन्या राजा सम्राटांचा जर आपण अभ्यास केला तर सम्राट अशोकानंतर जगाच्या इतिहासामध्ये इतके उंच दुसरे राजे नाही. खरं तर या दोघही राजांना असं अल्पायुष्यच मिळालं आणि अनेक वेळा मला असं वाटतं की या दोघांना जर प्रदीर्घ आयुष्य मिळालं असतं तर या देशाचा इतिहासच पालटला असता. तो किती अंगाने पालटला असता हे कुठल्याही सुज्ञाला मी सांगायची गरज नाही, पण एक नक्की की आत्ताची भयानक राजवट इथं नक्की आली नसते, एवढा तर नक्कीच पालटला. डॉक्टर जयसिंगराव पवार हे छत्रपती शाहूंवर अफाट काम केलेलं फार मोठे इतिहास आहे. वयाने खूप ज्येष्ठ आहेत, पण माझे त्यांचे अतिशय प्रेमाचे घनिष्ठ संबंध. परवा मी त्यांना फोन केला आणि सांगितलं की जयसिंगराव, मी भोरला अशा विषयावर बोलण्यासाठी जातो. पहिला मला त्यांनी प्रश्न विचारला की हा विषय निवडला कोणी. त्यातही दुसरा प्रश्न त्यांच्या मनात असेल कारण त्यांना माझ्या सर्वच गोष्टींची एवढी माहिती नाही, प्रेम करतात माझ्यावर, की या विषयावर बोलण्यासाठी तुम्हाला निवडलं कोणी, हे नशीब त्यांनी मला विचारलं. तेव्हा माझ्या मनामध्ये काही शंका होत्या त्याही मी त्यांना विचारलं आणि मी त्यांना एवढंच सांगितलं की तुमच्याच मांडणीच्या आधारे मी बोलणार आहे, पण स्वाभाविकपणे त्या माझ्या सगळ्या मांडणीला आत्ताच्या वर्तमानाचा संदर्भ असेल. ज्या वेळेला आपण शाहू महाराजांच्या पत्रकारितेतल्या योगदानाबद्दल बोलतो तेव्हा शाहू महाराज हे स्वतः पत्रकार नाहीत आपल्याला माहिती असतं. आणि असं असूनही एक राजा पत्रकारितेच्या पाठीमागे कसा भक्कमपणे उभा राहतो आणि तो का उभा राहतो,
पत्रकारितेचं बदलणारं रूप आणि आजच्या राज्यकर्त्यांची पत्रकारितेकडे बघण्याची दृष्टी ही आपल्याला अतिशय वेदना द्यायला लागते. छत्रपती शाहूंच्या काळातल्या पत्रकारितेबद्दल आणि त्या पत्रकारितेमध्ये महाराजांनी केलेल्या योगदानाबद्दल बोलण्यापूर्वी आपल्याला थोडस शाहूंच्या पूर्वी या देशाची काय परिस्थिती होती ती समजून घेतली पाहिजे. या महाराष्ट्राची काय परिस्थिती होती ती समजून घेतली पाहिजे. एक लक्षात घेतलं पाहिजे की जगाचा इतिहास हा आक्रमणांचा इतिहास. आपल्या देशावर झालेलं खरं तर सगळ्यात पहिलं आक्रमण हे आर्यांचं. ज्याच आर्यांच्या आक्रमणातून या देशामध्ये पुढे मनोवाद आणि ब्राह्मण्यवाद खूप होतो. दुसरं आक्रमण इस्लामचं आणि तिसरं आक्रमण हे इंग्रजांचं. आर्य या भूमीमध्ये सामावून गेले. एक प्रकारे या भूमीतल्या मूळ रहिवाशांना द्रविडांना त्यांनी गुलामच करून टाकले आणि पुढं या दोन्ही आर्य आणि द्रविड संस्कृती अशा काही एकमेकांमध्ये मिसळत गेल्या, वेळप्रसंगी संघर्ष करत गेल्या. आजही तो संघर्ष संपलाय असं मी म्हणणार नाही. मुस्लिमांचं जे आक्रमण झालं ते धर्माच्या प्रसारासाठी झालं नाही. हे आक्रमण सत्तेसाठी झालेलं आक्रमण. याचा अर्थ त्यांनी कुराण लपवलं होतं असा मी दावा नाही करणार. ते होतं, पण त्यांची मूलभूत प्रेरणा ही सत्तेची होती. आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे इस्लामी आक्रमकांची आर्थिक प्रेरणा ही तिसऱ्या क्रमांकाला होती. पण इंग्रजांचे जे आक्रमण झालं ते एका हातामध्ये बंदूक आणि जयसिंगराव पवारांनी फार छान लिहिलंय, दुसऱ्या हातामध्ये तराजू घेऊन झालं. बायबल त्यांनी लपवून ठेवलं. धर्मप्रसार हा त्यांचा भाग नव्हता. सत्ता हा भाग होताच, पण ब्रिटिशांच्या आक्रमणाचा सगळ्यात पहिली प्रेरणा होती ती आर्थिक प्रेरणा होती. आणि या देशाचं जे अपरंपार आर्थिक शोषण त्यांनी केलं त्याबद्दल दादाबाई नौरोजी हे काँग्रेसच्या फार सुरुवातीच्या अधिवेशनांमध्ये फार सविस्तर बोललेले. अशी खऱ्या अर्थानं 3 आक्रमण हा या देशाचा इतिहास. पण एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की कुठल्याही देशावर भूभागावर आक्रमण होतं तेव्हा ते एका संस्कृतीचं आक्रमण असतं. पण बघता बघता ती संस्कृती दुसऱ्या संस्कृतीमध्ये मिसळत जायला लागते आणि या दोन्ही संस्कृती एकमेकांबरोबर वाटचाल करत जातात. जेते आणि जेत त्यांचा इतिहास हा संस्कृतीच्या संघर्षांचा पण असतो, तसाच तो त्यांच्या संस्कृतीच्या मिलनाचा पण इतिहास असतो. हे आपल्याला वेगळं करता येईल. हे वेगळं करण्याचा जो एक अश्लाघ्य प्रयत्न आज देशामध्ये चाललेला आहे हा ठरवून नाही. या संपूर्ण प्रयत्नात शाहू महाराजांना जे भोगायला लागलं त्याच्याशी खूप जवळचं नातं आहे, म्हणून मी याचा आवर्जून उल्लेख. महाराष्ट्राची काय परिस्थिती? दुर्दैवानं छत्रपतींची सत्ता ब्राह्मणी पेशवाईनं काबीज केली. छत्रपती नामधारी झाले होते. पण 1757 मध्ये प्लासीची लढाई जिंकून इंग्रजांनी आपल्या देशामध्ये भक्कम पाय रोवले आणि 1857चं हिंदू आणि मुसलमानांनी एकत्रितपणे केलेलं बंड त्यांनी मोडून काढून आपले पाय अधिक भक्कम केले. प्रदीर्घ राजवट इंग्रजांची या देशाची. आणि बघता बघता या देशातल्या संस्थानांमागच्या संस्थानांना ते खालसा करत गेले, त्याचे खाली करत गेले आणि एक छत्री अंमल या देशाच्या भूभागावर त्यांनी निर्माण केला. आणि बघता बघता ज्या पेशवाईनी छत्रपतींना गिळंकृत केलं ती पेशवाई देखील इतक्या अधपतनाला गेली की पेशवाई हस्तगत व्हायला लागली. आणि दुसऱ्या बाजीरावाच्या वेळेला तर शनिवार वाड्यावर युनियन जॅक पडले.
तुम्हाला गंमत वाटते, इंग्रजांचा ध्वज पुण्याच्या शनिवारवाड्यावर म्हणजे मराठ्यांच्या साम्राज्याच्या एक प्रकारे त्या अर्थानं राजधानीवरच फडकला. आणि त्यावेळेला सर्वसामान्य गोरगरीब माणसांना आनंद वाटला, कारण या पेशवाईनं ब्राह्मणी राजवट ज्या पद्धतीनं राबवायला सुरुवात केली होती आणि ज्या पद्धतीनं बहुजन समाजाला आणि दलितांना टाचेखाली घ्यायला सुरुवात केली होती, संपूर्ण समाज त्यांनी प्रचंड ग्रस्त होता. आणि एक प्रकारे इंग्रजांच्या येण्याचं स्वागत जनतेने केलं हे आपल्याला विसरून सांगितलं. त्याच वेळेला मराठ्यांचे सरदार शिंदे, होळकर, भोसले, गायकवाड हे एकमेकांच्या विरुद्ध लढत होते आणि त्यातले अनेक सरदार जे मुळात पेशवाईने जन्माला घातले होते ते पुण्यावर हल्ले करत होते. त्या अनेकांना माहिती. असा हा अत्यंत विचित्र असा कालखंड महाराष्ट्रात पोहत होता. त्यावेळेला ब्रिटिशर अधिक भक्कमपणे बाहेर होत होते. इंग्रजांना एक प्रकारे साताऱ्याची गादी, तोपर्यंत 2 गाद्या झाल्या होत्या, साताऱ्याची आणि कोल्हापूरची गादी. साताऱ्याची गादी खालसा केली, पण नाममात्र जनता पेटून उठू नये म्हणून त्याच्यावर त्यांनी छत्रपती प्रतापसिंगांना राजांना बसवलं. आणि नंतर अत्यंत हुशारीने त्यांनी ते संस्थानी पुढे दत्तक वारशाचा मुद्दा उपस्थित केला आणि ते खालसा केलं. कोल्हापूर संस्थान होतं, पण कोल्हापूर संस्थान ज्या भयानक अशा कालखंडातनं गेलं तोही आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि ती खरी शाहू महाराजांची संपूर्ण जीवनाची पार्श्वभूमी. त्यावेळेला 1812चा हा काळ आहे, दुसऱ्या शिवछत्रपतींचा हा काळ. इंग्रजांनी त्यांच्यावर लष्करी बंधनं घातली आणि एक प्रकारे छत्रपतींचं सार्वभौमत्व हे काढून घेतलं. 1829ला इंग्रजांनी कारभाऱ्याची नेमणूक केली छत्रपतींच्यावर लक्ष ठेवण्यासाठी. दाजी कृष्णा पंडित नावाचा एक ब्राह्मण कारभारी त्यांनी नेमला. त्याच्या काळात गडकऱ्यांचा उठाव झाला, त्याचं निमित्त करून त्यालाही खालसा केलं आणि अत्यंत हुशारीने त्यांनी पॉलिटिकल सुप्रिटेंडंट हे पद निर्माण केलं आणि त्या पदाचं रूपांतर काही काळाने पॉलिटिकल एजंट या पदामध्ये केलं. हा इंग्रजांचा इंग्रज असणारा पॉलिटिकल एजंट नेमण्याची सुरुवात झाली आणि आपल्या मराठा साम्राज्याच्या छत्रपतींना त्या पॉलिटिकल एजंटच्या सल्ल्याशिवाय कारभार करता येणार नाही अशी व्यवस्था निर्माण करण्यात. त्यानंतर राजाराम महाराज त्यांचा अल्पकाळामध्ये झालेला लॉरेन्सला झालेला मृत्यू आणि मग त्यानंतर त्यांना मुलबाळ नसल्यामुळं आलेला प्रश्न आणि मग दत्तक घेण्याचा झालेला निर्णय. अशा काही घटना असतात पाहत की छत्रपतींच्या वंशामध्ये आता वंश नाहीये आणि ही गादी चालवण्यासाठी आपल्याला दत्तक घेण्याची गरज आहे असं विधवा राणीसाहेबांना वाटतं. आणि त्यावेळेला राजाराम महाराजांच्या मावस बंधू कागलचे जागीरदार आबासाहेब घाडग्यांचे थोरले पुत्र यशवंतराव हे शाहू छत्रपती म्हणून छत्रपतीच्या कोल्हापूरच्या गादीच्या घराण्यामध्ये येतात. हे खरं तर राजाच्या गादीसाठी दत्तक वारसा घेणं ही घटना त्या अर्थानं फार चांगली नाही, पण नियती कसं घडवते. असा दत्तक पुत्र त्या घरामध्ये आला की जो एक लोकत्तर राजा. शाहूची संपूर्ण बालपणीची घडण ही पारंपरिक झाली, स्वाभाविक. राजघराण्यामध्ये आल्यावर त्या राजघराण्याचे रीतिरिवाज, त्या राजघराण्याच्या चालीरीती, विविध धर्मग्रंथांचं अध्ययन, राज्यकारभाराचं शिक्षण हे सगळं त्यांना घ्यावंच लागेल. पण
ब्रिटिशांच्या त्यावेळेसच्या संपूर्ण वर्चस्वामुळं फ्रेझर नावाचा इंग्रज माणूस हा त्यांचा गुरु म्हणून नेमण्यात आला आणि सबनीस नावाचे कायस्थ असणारे ग्रस्त हे त्यांचे दुसरे गुरु म्हणून नेमण्यात आले. आणि त्यातल्या फ्रेझर साहेबांनी शाहूंशी जे काही नातं त्यांचं निर्माण झालं ते नातं आयुष्यभर म्हणजे फ्रेझर साहेब हे निवृत्त होऊन गेल्यावर इंग्लंडला जेव्हा परत गेले त्यानंतरही शाहू महाराजांचा त्यांच्याशी सातत्याने पत्रव्यवहार हा चालत राहिला. आणि ज्या ज्या वेळेला शाहू महाराजांच्या पुढे अनेक काही राज्यकारभाराचे जटिल प्रश्न निर्माण झाले त्या वेळेला फ्रेझर साहेबांनी त्यांना अत्यंत निपक्षपातीपणे सल्ला दिला आणि पुढे जाण्याचं बळ दिलं. असे हे गुरु शिष्याचं आहे. शाहू महाराज या गुरूंच्या एक प्रकारे बोटाला धरून पुढे जात गेले. पण ज्यावेळेला महाराजांना असं विचारलं की तुमचा खरा गुरु कोण, तेव्हा महाराजांनी सांगितलं की माझा खरा गुरु हा शिवछत्रपतींची परंपरा, त्यांचा इतिहास आणि आयुष्यात हा माझा खरा. त्यानंतरही माझे 2 गुरु येतात. पण या संपूर्ण त्याच्यामध्ये महाराजांची फार वेगळी घटना झाली. 20व्या वर्षी महाराजांचा राज्याभिषेक झाला. वय फक्त 20 वर्षांचं. त्यावेळेला आपल्या जाहीरनाम्यामध्ये राज्याभिषेकाच्या वेळी हा दिवस आहे 2 एप्रिल 1894. महाराजांनी एक वाक्य त्यात दिलेले आहे की आमची सर्व प्रजा, आमची सर्व जनता सतत तृप्त राहून सुखी असावी, तिच्या कल्याणाची सतत वृद्धी व्हावी आणि याच्यातून संस्थानाची अनेक प्रकारे प्रगती व्हावी. एका वाक्यामध्ये हे स्पष्ट होतं की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा वारसा पुढे चालला आणि तो त्यांनी अत्यंत समर्थपणे. पण त्यावेळेला महाराजांनी जेव्हा सत्ता ग्रहण केलं तेव्हा परिस्थिती काय होती, जेव्हा पॉलिटिकल एजंट ब्रिटिश अधिकारी या डोक्यावर होता आणि महाराजांवर अनेक बंधनं होती. पण याची पर्वा न करता महाराजांनी राज्यकारभारावर आपली पकड निर्माण करण्याचा धडाका लावला आणि त्याला फार मोठी प्रेरणा दिली त्यांच्या इंग्रज गुरु फ्रेझर यांनी पत्र लिहिलं फ्रेझरने. तेव्हा मला काय करावं समजत नाही. आधी जे दिवाण म्हणून माधव वर्वे नावाचे एक अत्यंत अहंकारी ब्राह्मणग्रस्त ब्रिटिशांनी नेमून ठेवले होते, या ग्रहस्थांनी संपूर्ण कोल्हापूरच्या संस्थानाच्या प्रशासनामध्ये ब्राह्मण आणि विशेषतः चित्पावन अधिकारी आणण्याचा धडाका लावला. या ग्रहस्थांच्या नंतर पारशी ग्रहस्थ आले, त्यांनी पारशी लोक आणण्याचा धडाका लावला. आणि मी आता माझ्या अधिकाऱ्यांच्या संख्येकडे पाहतो तेव्हा मला असं लक्षात येतं की माझ्या दरबारामध्ये 71 अधिकाऱ्यांपैकी 60 अधिकारी हे ब्राह्मण आणि उरलेले 11 कोण आहेत तर ते कोण इंग्रज, ख्रिश्चन, पारशी आणि प्रमुख बहुजन समाजातला अधिकारी माझ्या दरबारात नाही. बाकीचे जे खासगी अधिकारी आहेत त्याच्यात 52 पैकी 45 ब्राह्मण, उरलेले पुन्हा इतर म्हणजे पुन्हा हेच. तेव्हा फ्रेझर साहेबांनी त्यांना कळवलं की तुम्हाला हे दाखवून द्यायला लागेल की मी छत्रपती, मी या गादीचा वारस आहे आणि या संस्थांचा खरा राजा आणि खरा सत्ताधीश मी आहे. तुम्ही धडाक्यात ह्या बंद्या करायला सुरुवात, काय होईल ते बघू. ब्रिटिशांशी संघर्ष झाला तर त्याला कसं तोंड द्यायचं हे आपल्याला ठरवतं. आणि महाराजांनी धडाका सुरू केला. हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. आपल्या प्रशासनामध्ये बहुसंख्य अधिकारी हे ब्राह्मण आहेत किंवा इंग्रज, ख्रिश्चन, पारशी आहेत. बहुजन समाजातले अधिकारी नाही. आणि एक 20 वर्षाचा तरुण छत्रपती म्हणून त्या गादीवर बसतो आणि धडाक्यामध्ये बहुजनांना निरनिराळ्या पदांवर आणण्याची सुरुवात करतो. संघर्षाची खिंडी ही तिथेच पडते. त्यानंतर अजूनही काही घटना. 12 दिवसांनी महाराजांनी आपल्या अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य जनतेला पिडू नये, आपल्या लष्करानं सर्वसामान्य जनतेला पिडू नये आणि त्यांच्या कानावर काही बातम्या आल्या
यासाठी मतवे काढले. बघता बघता हे अतिशय स्पष्ट व्हायला सुरुवात झाली की हा राजा कोणाच्या चमच्यानं पाणी पिणारा राजा नाही, हा इंग्रजांच्या टाचेखाली आपलं राजवट चालू ठेवणारा राजा नाही, हा ब्राह्मणांच्या पळीनं तीर्थ पिणारा राजा नाही. हा राजा स्वयंभू आहे, हा राजा स्वतंत्र आहे, हा राजा धाडसी आहे आणि हा राजा बहुजनांचा आहे. जेव्हा वर्षानुवर्ष जाती व्यवस्थेमुळं सत्ता आपल्या हातात, सामाजिक असो, आर्थिक असो किंवा राजकीय असो किंवा शैक्षणिक असो, ठेवण्याची सवय एखाद्या विशिष्ट समाजाला लागलेली असते आणि त्या सत्तेच्या स्थानाला जेव्हा एखादा कोणी सुरुंग लावतो तेव्हा स्वाभाविकपणे असंतोषाचा फार मोठा भडका होतो. शाहू महाराजांना हे कळत नव्हतं. शाहू महाराज अत्यंत उत्तम वेळ ही पावलं टाकत पुढे निघालेले. छत्रपती शाहूच्या राज्याभिषेकानंतर लोकमान्य टिळकांनी त्यांचं मनापासून अभिनंदन केलं. पण ज्या वेळेला छत्रपती शाहूंनी विविध सामाजिक सुधारणा सुरू केल्या, छत्रपती शाहूंनी आपल्या राज्यामध्ये 50% प्रशासनातल्या जागा राखीव जागा केल्या, छत्रपती शाहूंनी महिलांसाठी शिक्षणाची दारं उघडली, छत्रपती शाहूंनी मराठा, दलित आणि आदिवासींसाठी वसतिगृह उभे करायला सुरुवात केली, विधवांना त्यांचे हक्क दिले, महिलांना संपत्तीमध्ये हक्क दिले आणि अस्पृश्यता नष्ट करण्याचे कायदे केले. त्यावेळेला हेच लोकमान्य टिळक जे देशातले फार मोठे पुढारी होते, त्यांनी छत्रपती शाहूंच्या विरोधामध्ये तलवार उपसली, केसरीमधनं अग्रलेखांचा सपाटा लावायला सुरुवात केली. पण त्याला एक फार मोठी घटना शाहू महाराजांच्या आयुष्यामध्ये घडली आणि ज्याच्यातनं शाहू महाराजांना पत्रकारितेचंही महत्व लक्षात आलं आणि ती घटनामध्ये म्हणजे वेदोक्त प्रकरण. हे फार प्रसिद्ध प्रकरण. वेदोक्त प्रकरण ही काही गोष्ट मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य सगळ्यांना माहिती असेल आणि नसेल तर ती माहिती करून घेणं आजच्या काळामध्ये आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. ऑक्टोबर 1899 कार्तिकी स्नानाचा दिवस. रीतिरिवाजामुळे राजघराणं संपूर्ण शाहू महाराजांच्या सहित कोल्हापूरच्या पंचगंगेवर स्नानासाठी जमलेले आहे. महाराजांचे परमस्नेही ते स्वतः पुढे ब्राह्मण पुरोहित आहेत, राजाराम शास्त्री नावाचे, ते तिथे उपस्थित आहेत आणि नारायण भट नावाचा एक पुरोहित या कार्तिकी स्नानासाठी मंत्र सांगतो आणि राजाराम शास्त्रींच्या अचानक लक्षात येतं की हा जो मंत्र सांगतोय हे वेदोक्त मंत्र नसून जे पुराणोक्त मंत्र आहे. हे त्याला थांबवतात आणि जाब विचारतात की स्वतः छत्रपतींचा स्नानाचा हा प्रसंग आहे, ज्या वेळेला वेदोक्त मंत्र सांगणं हे तुमच्यावर बंधनकारक आहे, असं असताना तुम्ही पुराणोक्त मंत्र का सांगताय? आणि नारायण शास्त्री त्यावेळेला शांतपणे उत्तर देतात, महाराज शूद्र आहे, शूद्राला मी वेदोक्त मंत्र सांगू शकत नाही. शूद्रासाठी पुराणोक्त मंत्र आहे, वेदोक्त मंत्र आहे फक्त ब्राह्मणासाठी राखून ठेवलेले आहे. तुम्ही कल्पना करा, छत्रपती शिवाजी महाराजांचा या वारशाला जो छत्रपती म्हणून ज्याचा राज्याभिषेक झालेला आहे, एक सामान्य ब्राह्मण पुरोहित थेट सांगतो की महाराज शूद्र आहेत, महाराजांना मी वेदोक्त मंत्र सांगू शकत नाही, त्यांना ते ऐकण्याचा अधिकार नाही. शूद्रांसाठी राखून ठेवलेले पुराणोक्त मंत्र हेच फक्त त्यांच्यासाठी म्हणले जातील, मी म्हणणार नाही. आणि एक प्रचंड संघर्षाची खिंडी
हा संघर्ष तलवारींचा नव्हता. या संघर्षातनं कुठल्याही दंगली झाल्या नाही, कुठली हिंसा झाली नाही. हा एक वैचारिक संघर्ष होता आणि छत्रपती शाहू महाराजांनी त्या क्षणी निर्णय घेतला की मला हा संघर्ष लढणं गरजेचं आहे. कारण हा एका छत्रपतीला वेदोक्त मंत्र सांगण्याचा मुद्दा नसून, केवळ छत्रपतीला शूद्र म्हटलं या अपमानाचा मुद्दा नसून, हा माझ्या महाराष्ट्रातल्या बहुजन आणि दलित समाजाच्या सामाजिक न्यायाचा मुद्दा आहे. आणि या न्यायासाठी मला उभं राहिलं. भले माझी गादी त्यासाठी पणाला लागली तरी चालेल. आणि महाराज भक्कमपणे त्याच्यामध्ये महाराज पत्रकारितेच्या क्षेत्राला जे जवळ करत गेले त्याचं एक फार मोठं कारण हे वेदोक्त प्रकरण. अर्थात हा द्रष्टाच होता. हा राजा द्रष्टा राजा होता. पुढच्या 100 वर्षाचं त्याला दिसायचं. त्यामुळे हे महाराजांना लक्षात येत असणार की पुढचा भविष्य काळ हा पत्रकारितेचा काळ, हा माध्यमांचा काळ हे त्यांना कळत असत. हे केवळ स्वतः एका विशिष्ट संघर्षाच्या निमित्तानं अडचणीत आले म्हणून पत्रकारितेला महत्व देणारे शाहू महाराज नव्हते, पण त्याचं महत्व त्यांना अधिक अधोरेखित झालं. हे कदाचित वेदोक्त प्रकरणातून झालं असावं. कारण त्याच प्रकरणानंतर महाराष्ट्रातली बहुसंख्य ब्राह्मणी पत्र आणि सर्व ब्राह्मणेतर पत्र ही दोन्ही एकेका बाजूला गेली. आणि तुम्हाला धक्का बसलाय, संपूर्ण ब्राह्मणी पत्रांचं महाराजांच्या विरुद्ध लढणाऱ्या सर्व ब्राह्मण वृंदाचं नेतृत्व लोकमान्य टिळक करत. एक बलाढ्य नेता या देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात जो महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेला त्यांच्या बाजूने होता. ज्या वेळेला चौथ्या शिवाजी महाराजांना इंग्रजांनी वेडा ठरवून अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये डांबलं आणि इंग्रज सोल्जरांच्या अत्याचारांमध्ये त्यांचा मृत्यू झाला, त्यावेळेलाही ते उभे राहिले. आणि तेच लोकमान्य टिळक जेव्हा वेदोक्त का पुराणोक्त ब्राह्मण शूद्र हा प्रश्न आला, त्यावेळेला महाराजांच्या विरोधी उभे ठाकले. आणि संपूर्ण वृत्तपत्र, ब्राह्मणी वृत्तपत्र ही महाराजांच्या विरोधामध्ये होती. त्यालाही काही सन्मानीय अपवाद होते. म्हणजे 2 मोठे अपवाद होते. म्हणजे न्यायमूर्ती रानडे, गोखले, काही प्रमाणात आगरकर ही मंडळी सुद्धा मंडळींनी या प्रकरणामध्ये काही महाराजांच्या विरोधी भूमिका घेतली नाही. पण टिळकांसारखा एवढा बलाढ्य स्वातंत्र्य लढ्याचा नेता ते उतरल्यावर स्वाभाविकपणे हा संघर्ष किती पेटला असेल हे मी तुम्हाला सांगण्याची गरज आहे. एक आठवण करून देणं गरजेचं आहे की हे काय आपल्या इतिहासामध्ये पहिल्यांदा घडत होतं. हे आपल्या इतिहासामध्ये पूर्वी पण घडलं होतं, अनेक वेळा घडलं होतं आणि कदाचित आजही ते वेगवेगळ्या पद्धतीने घडत असत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेला 1674 साली याच महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी ते क्षत्रिय नाहीत म्हणून त्यांना राज्याभिषेक करण्यास नकार दिला. त्यांना सांगितलं होतं तुम्ही शूद्र आहात, तुम्हाला राज्याभिषेक आम्ही करू शकतो. आणि त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी एका वेगळ्या युक्तीच्या पद्धतीनं, थोड्याशा राजनैतिक पद्धतीनं हा प्रश्न सोडवला. पण त्यासाठी महाराजांना काय काय करावं? उदयपूरच्या सिसोदिया घराण्याशी भोसले घराण्याचे रक्ताचे कुठंतरी नाते आहे हे सिद्ध करणारे पुरावे महाराजांना ब्रह्मवृंदाच्या पुढे शेवटी द्यावे लागले. आणि तरी देखील ब्रह्मवृंद तयार होईना तेव्हा काशीच्या गागा भट्टाला आपला राज्याभिषेक करण्यासाठी त्यांना इच्छा मागली. गागा भट्टानं महाराजांचा राज्याभिषेक केला. प्रकांड पंडित असल्यामुळं ब्रह्मवृंदाची तोंड बंद होऊन गेली. पण गागा भट्टांनी हजारो सोन्याच्या मोहराची मागणी त्यासाठी केली. आणि महाराजांना जो राज्याभिषेक केला त्यावेळेला जो राज्याभिषेकाचा की तुम्ही आता या भूभागाचे राजे झालेला आहात, हा जो टिळा लावायचा असतो तो गागा भट्टानं आपल्या डाव्या पायाच्या अंगठ्यानं लावला.
इतिहासातली ही घटना आजही माझ्या हृदयामध्ये अक्षरशः खळबळत्या जखमेसारखी. मला इतिहासात जाता आलाच आणि जर घटना दुरुस्त करता आली असेल तर मी माझ्या प्राणाची बाजी लावून ती दुरुस्त केली असती. ही घटना हे घडलं. त्यानंतरचा प्रसंग होता तो थेट साताऱ्याच्या गादीच्या प्रतापसिंह महाराजांच्या वेळेसचा प्रसंग. क्षत्रिय कुलवंतस ही बिरुदावली त्यांनी लावू नये असं सांगलीच्या पटवर्धनांनी ब्रह्मवृंदाला साकडं घातलं आणि ब्रह्मवृंदानं शंकराचार्यांना हाताशी धरून फतवा काढला. प्रतापसिंहांनी पण तो महाराजांनी युक्तीने सोडवला. त्यांनी असं सांगितलं की ठीक आहे, आपण याच्यावर विवाद होत जाऊ. एका बाजूला ब्राह्मण बसतील, दुसऱ्या बाजूला माझ्या बाजूची माणसं बसतील आणि याच्यातनं चर्चा होऊन जाऊ, धर्मग्रंथांची चर्चा होऊन जाऊ. मुद्दा काय होता तर एकेकाळी आपल्या देशामध्ये, प्राचीन भारतामध्ये वेदोक्ताचे अधिकार, वेदमंत्र आपापल्या कार्यक्रमांना ब्राह्मणाकडनं म्हणून घेण्याचे अधिकार हे ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्यांना. कालांतराने ब्राह्मणांनी अत्यंत हुशारीने संस्कार पुसले गेले असं म्हणून क्षत्रिय आणि वैश्यांना सांगितलं की तुमचे वर्ण आता संपलेले आहेत आणि आजपासून तुम्ही शूद्र झालेला आहात आणि आता पृथ्वी तलावर दोनच वर्ण राहिलेले आहेत, ब्राह्मण आणि शूद्र. हा काळ ही गोष्ट चालत नाही. मग याला पुष्टी देण्यासाठी परशुरामाची भाकड कथा जन्माला घालण्यात आली. आपल्या आईचं मुंडकं कापणारा हा परशुराम. कशासाठी कापलं वगैरे याचं काहीच चर्चाही करायची गरज नाही, मला मूर्खपणाची गोष्ट वाटते. पण या परशुरामाचं कर्तृत्व काय सांगितलं जातं तर त्याची आई मूळची क्षत्रिय होती. जमदग्नी ऋषींचा हा मुलगा, यांनी त्या रागातून 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली. आता निक्षत्रियचा अर्थ काय? संस्कृत मध्ये निक्षत्रिय म्हणजे सर्व क्षत्रिय कापून काढले. मग 21 वेळा का करावी लागली? म्हटलं का तू एकदा केली ना मग निक्षत्रिय झाली, याचा अर्थ दुसऱ्यांदा पुन्हा क्षत्रिय पडले. तू 21 वेळा आपल्या कापतोय क्षत्रिय, कापतोय क्षत्रिय. आणि क्षत्रिय कोण तर तुझ्या हिंदू धर्माच्याच वर्णातला एक अविभाज्य भाग आणि अत्यंत महत्वाचा जो राज्यकर्ता भाग आहे ते जेनोसाइड झालं म्हणून आता काश्मीर फाईल मध्ये मोठा गळा काढलाय अग्निहोत्रींनी. अहो पहिलं जेनोसाइड आहे हा तर थेट जेनोसाइड आहे. 21 वेळा पृथ्वी म्हणे निक्षत्रिय कापून काढले. म्हातारे, कोतारे, गरोदर स्त्रिया, लहान मुलं परशुरामांनी कापून टाकली आणि त्याच्या शौर्याची कथा म्हणून ब्राह्मण समाज, चित्पावन समाज आजही हे कौतुकाने सांगतोय आणि आपण ऐकून घेतो या सगळ्या गोष्टी. आमच्या धर्मग्रंथांमधल्या गोष्टी आहेत. आपण जाप विचारत नाही, एक क्षणभरी आपल्याला वाटत नाही. आणि जर 21 वेळा पृथ्वीने क्षत्रिय केली तर त्यानंतर राम आणि भीष्म आले. ते कोण होते? क्षत्रिय होते की नाही? त्यानंतर अनेक घराणी आली, गुप्त आले, चालुक्य आले, यादव आले. ही घराणी क्षत्रिय होती की नाही? मग परशुरामानं नक्की काय केलं हा प्रश्न आपल्याला पडत नाही. आणि याचाच आधार घेऊन ब्रह्म वृंद हा सातत्याने ही मांडणी करत राहिला की क्षत्रिय शूद्र आम्ही त्यांना कुठलाही अधिकार मानत नाही. पण प्रतापसिंह महाराजांनी जेव्हा वादविवाद घडवला, जेव्हा गमतीची गोष्ट आहे, एका बाजूला सर्व ब्रह्मवृंद आणि दुसऱ्या बाजूला आता प्रतापसिंह महाराजांच्या बाजूने कोण उतरणार तर चक्क कायस्थ प्रभू विद्वान उतरले आणि त्यांनी त्या ब्रह्मवृंदाला त्या वादविवादामध्ये हरवलं आणि ब्रह्मवृंदाला शेवटी मान्य करावं लागलं की हो क्षत्रिय हा वर्ण म्हणून आम्हाला मान्य केलं पाहिजे आणि त्यांना शूद्र म्हणून सांगा. पुन्हा हा प्रसंग पुन्हा घडला. हा सयाजीराव गायकवाडांच्या वेळेला तेव्हा त्यांनाही क्षत्रिय मानण्यास नकार दिला. त्यांनी हा प्रकार सोडवला. चौथ्यांदा हा प्रकार पुन्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये घडला. शाहू महाराजांच्या या
विभक्त प्रकरणाच्या वेळेला महाराजांनी अत्यंत पद्धतशीरपणे हे प्रकरण हाताळलं. पण त्यावेळेला महाराजांच्या पाठीमागे अत्यंत भक्कमपणे ब्राह्मणेतर पत्र ती उभी राहिली. कदाचित त्याच्यातच महाराजांचा थोडा सत्यशोधकी चळवळीकडे गेला असेल. महात्मा फुल्यांना ते अतिशय मानायचं. थोडा कदाचित त्यामुळेच गेला असेल. म्हणजे अनेकांचं तर म्हणणं होतं की महाराज स्वतः सत्यशोधकीच होते. त्यांनी सत्यशोधकी समाजाचा स्वीकारच केला होता. त्यांनी त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणावर मदत महाराजांनी केली. त्यावेळेला जी ब्राह्मणेतर वृत्तपत्र होती, ज्या वेळेला वेदोक्त प्रकरण गाजत होतं त्यावेळेला अत्यंत मोजकीच ब्राह्मणेतर वृत्तपत्र होती, ब्राह्मणी पत्र जास्त. आणि राजा आहे आणि आज थेट मला माझे सर्व हक्क नाकारले जातात. महाराजांचे उद्गार आहेत. हे जर माझ्या बाबत घडत असेल तर माझ्या राज्यातल्या शूद्राच्या बाबत काय घडत असेल, माझ्या राज्यातल्या अस्पृश्याच्या बाबत काय घडत असेल आणि त्याला काय वागणूक मिळत असेल, हे महाराजांचे उद्गार आहेत. किती उद्विग्न त्यांनी महाराजांना हे बोलावं लागलं असेल. आणि त्यावेळेला विजापूरकर नावाचे एक ग्रस्त की जे महाराजांच्या आर्थिक सहाय्यावर अनेक वृत्तपत्र चालवायचे आणि काही वेगळ्या कारणाने महाराजांनी त्यांचं अर्थसहाय्य बंद केलं म्हणून भडकले आणि या वेदोक्त प्रकरणामध्ये महाराजांवर भयानक गरळ ओकायला त्यांनी सुरुवात केली. त्यांची साथ लोकमान्य टिळकांच्या केसरीने दिली. फार मोठी यादी आहे ब्राह्मणी वृत्तपत्रांची. संपूर्ण यादी खरं तर मला सांगण्याची गरज वाटत नाही. पण एक निश्चित की त्यावेळेला कोल्हापूर संस्थानामध्ये देखील असंख्य ब्राह्मणी वृत्तपत्र होती आणि ब्राह्मणेतर वृत्तपत्र त्यावेळेला अत्यंत मोजकी होती. गरीबवाड ही त्यानंतर ब्राह्मणेतर पत्रकारिता. त्यावेळेला सुरुवात अगदी जी काही झाली कोल्हापूर संस्थेत ती नाना मोरोजी त्रिलोकेकरांचं ज्ञानसंग्रह नावाचं मासिक. मग 1864 मध्ये वर्तमान संग्रह नावाचं एक दरबारातली माहिती देण्याचं एक पत्र. त्याच्यानंतर ज्ञानसागर. मग शुभ वर्तमान दर्शक नावाचं एक पत्र. मग शंकर शास्त्री गोखल्यांचं विद्याविलास नावाचं मासिक. विजापूरकरांचा मगाशीच मी उल्लेख केला. त्यांचं समर्थ नावाचं एक साप्ताहिक. ग्रंथमाला नावाचं मासिक. विश्ववृत्त नावाचं एक मासिक. आणि मग अनेक धार्मिक वृत्तपत्र होती, मासिक होती. म्हणजे काही जैन धर्मियांची होती, काही लिंगायतांची होती, काही वीरशैवांची होती, काही ख्रिश्चनांची होती. म्हणजे हिंदू धर्मांतरित होऊन ख्रिश्चन झाले त्यांची काही मराठी मासिक होती. आता जी करमणूक धर्म जात यासाठी निर्माण झालेली जी काही नियतकालिक मासिक वृत्तपत्र होती ती तर या वादामध्ये पडणार नव्हती. पण बोललेली ही सगळी जी मी यादी मागाशी बोललो हे सर्वजण अत्यंत हिरिरी महाराजांच्या विरोधी त्यांनी अक्षरशः आघाडीच बोलली. प्रचंड मोठी आघाडी. लोकमान्य टिळकांनी तर आपल्या केसरीमध्ये स्पष्टपणे असं दिलं की महाराजांना ब्राह्मणांचे अधिकार हवेत कशासाठी. बहुत क्षत्रिय आहे, ब्राह्मण नाहीतच, ते शूद्र आहेतच, हे धर्मग्रंथांनी दाखवून दिलेलं आहे. पण तरी देखील महाराजांचा हा अट्टास कशासाठी आहे का त्यांना हे ब्राह्मणी मंत्र ऐकून स्वतःला ब्राह्मण होण्याची इच्छा व्हायला लागली. असा प्रश्न लोकमान्य टिळकांनी विचारला. नेहमी खरं तर सांगणं गरजेचं आहे की लोकमान्य टिळकांच्या केसरीला आणि त्यांच्या स्वातंत्र्य लढ्याला महाराज सातत्याने आर्थिक मदत पुरवत होते आणि त्यानंतरही पुरवत होते. म्हणून तर ते शाहू म्हणजे त्यांच्यावर तुटून पडणाऱ्या माणसाला देखील त्यांनी त्याचं मोठेपण ओळखून त्यानंतर आर्थिक मदत थांबवली नाही. ते म्हणायचे टिळक स्वातंत्र्य लढ्यातले मोठे नेते आहेत, त्यांना मदत केली पाहिजे. ती
ही महाराजांची त्यावेळेची भूमिका होती आणि त्यांना त्यांची स्वतंत्र मतं मांडण्याचा अधिकार आहे हे महाराज अत्यंत आवर्जून मानत असत. केवढं मोठे म्हणजे पहा, लोकशाहीचा आधार घेऊन सत्तेवर आता आलेली माणसं पत्रकारितेचा राजरोसपणे गळा घालतात. आज त्यांना विरोध करणारे YouTube 20 चॅनल बंद करण्यात आले. अनेक वृत्तपत्रांमधल्या अनेक मोठमोठ्या पत्रकारांना त्यांच्या मालकांनी नोकऱ्यांवरनं काढावं म्हणून दडपण आणण्यात आली आणि अनेक पत्रकारांच्या नोकऱ्या गेल्या. मिलिंद खांडेकर आहे, पुण्यप्रसून वाजपेयी आहे, अभिसार शर्मा सारखा आहे. तिकडे NDTV केव्हा बंद पडेल सांगता येत नाही, कारण तो एकच विवेकाचा आवाज तिकडे शिल्लक आहे, आमचा रमेश कुमार. इकडे आमच्यासारखे पुरोगामी जनगर्जनेच्या माध्यमातून मासिकातून अखंड आपली तलवार चालू देत, कधी आमच्यावर घटनांतरीत सांगता येत, पण ते थोडंसं माझ्यावरही आलेलंच आहे. काही दिवसांपूर्वी दलितांच्या अत्याचाराबद्दल फेसबुकवर मी काही पोस्ट टाकल्यावर माझं अकाउंट रिस्ट्रिक्ट करण्यात आले. त्यामुळे आता या क्षणी फेसबुक लाईव्ह माझा ड्रायव्हर त्याच्या अकाउंटवर नको, म्हणजे माझ्यापर्यंत ते पोहोचलं, ते सगळीकडे पोहोचलं. पण तरी लोकशाही आहे, निवडणुका होत आहेत, निवडून येते. म्हणजे लोकशाही आहे ती सत्तेवर येण्याच्या आधार असते. ती लोक सत्तेवर येण्याची शिडी आहे आणि सत्ता ही मात्र आम्हाला हुकुमशहाच्या पद्धतीने राबवायची. अशी सत्ताधारी आज आपण 21व्या शतकात अनुभवतो आणि त्यावेळेला 19व्या शतकाच्या सुरुवातीला हा छत्रपती असा होता की जो पत्रकारांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्य करतो. आपल्या विरुद्ध लढणाऱ्या कुठल्याही पत्रकाराला त्यांनी अडचणीत आणलं. महाराजांनी फक्त 2च कठोर पावलं उचलली आणि ती त्यांनी उचलणं अत्यंत गरजेचं होतं या संपूर्ण वेदक प्रकरणामध्ये. त्याच्यातलं एक अत्यंत महत्वाचं कठोर पाऊल त्यांना उचलायला लागलं ते म्हणजे राजदरबारातले मुख्य राजोपाध्याय आप्पासाहेब पुरोहित यांनी तिथे कुठलाही पूजा अर्चा ही वेदोक्त पद्धतीने करण्यास ठामपणे नकार दिला. राजपुरोहित राजाच्या पैशावर जगतोय, राजाच्या पैशावर श्रीमंती उपभोगतोय. आणि त्यांचे जे आकडे सगळे आले जे महाराजांनी जप्त केलेले, मला वाटतं काहीतरी त्यांचे 30,000चं काहीतरी अनुदान त्यांनी जप्त केलं. 30,000चा त्यावेळेसचा जर आपण आता आकडा आत्ताच्या महागाईशी निगडीत जर आपण चलनाचा आकडा काढला, मला वाटतं तो 30 लाखाच्या जवळपास जातो. एवढं मोठं इनाम पगार काय जे असेल ते घेणारा माणूस हे नकार देतो. महाराजांनी त्यांचं इनाम जप्त करून आणि त्यावेळेला करवीर पीठाचे शंकराचार्य यांनी देखील महाराजांच्या विरुद्ध फतवा काढला. महाराजांनी तुमचंही संपूर्ण इनाम जप्त करून 50,000 रुपयाचं दिलं जातं. केस इंग्रजांच्या कोर्टात, कारण त्या अर्थानं महाराज सार्वभौम नव्हते, त्यांच्यावर इंग्रजांचं वरती, कारण शेवटी खालसा संस्थान होतं त्या अर्थाने, म्हणजे मांडलिक संस्थान. इंग्रजांचा वरती पॉलिटिकल एजंट त्यांच्यावर सतत असायचा. पण गंमत अशी की अशा वेळेला इंग्रजांच्या न्यायबुद्धीची दाद द्याविषयी वाटायला लागते. तो इंग्रजांच्या कोर्टात खटला उभा राहिला आणि ही मंडळी तो खटला हारली आणि महाराजांचा विजय झाला आणि वेदोक्त प्रकरण संपलं. आणि महाराजांना त्यावेळेला पत्रकारितेचं कदाचित अधिक महत्व लक्षात आलं आणि महाराजांना हेही लक्षात आलं की आपल्या राज्यामध्ये आपल्याला बहुजनांची ब्राह्मणेतर पत्रकारितेला अधिक आधार दिला पाहिजे. आणि त्यानंतर महाराजांनी जो काही आधार दिला ब्राह्मणेतर पत्रांना, तो न भूतो न भविष्यती असा आधार दिला. आणि त्याच्यातनं जे एक बहुजन समाजातले पत्रकार निर्माण झाले, मी मगाशी सांगितलं त्या गोष्टीचं एक पुन्हा पुनरुच्चार करतो की याही काळामध्ये महाराजांच्या बाजूनी अनेक ब्राह्मण पत्रकार, ब्राह्मण पंडित हे उभे राहिले. त्यांची नावं इतिहासामध्ये आहेत.
आणि काय असतं तर फार मोठ्या प्रमाणावर उभे राहिले. पण तरी देखील महाराजांना विरोध करणाऱ्या ब्राह्मणांची संख्या प्रचंड होती. या पद्धतीनं हे प्रकरण संपलं आणि महाराजांनी संपूर्ण बहुजनांच्या ब्राह्मणेतर पत्रकारितेला एक प्रकारे त्यानंतर वाहूनच घेतलं. कुठली पत्र त्यावेळेला 1911 मध्ये किंवा त्या सुमारालाच महाराजांचं लक्ष दिनकरराव जवळकर आणि केशवराव झेंडेंकडे. मला हे सांगायला फार अभिमान वाटतो की या दोन्ही कुटुंबाशी आमचे फार घनिष्ठ संबंध आहेत. मी संपूर्ण बालपण घालवलं ते दिनकरराव जवळकरांचं घर इकडच्या बाजूला, केशवराव झेंडेंचा वाडा उजव्या बाजूला, डाव्या बाजूला बाबूराव गुरुवारे जगताप आणि मध्ये बाईवैद्यांचं घर. अशा भागामध्ये माझं सगळं बालपण गेलं. आणि अजून एक फार वेगळी गोष्ट, दिनकरराव जवळकरांचे चिरंजीव शिवाजीराव जवळकर हे भाई जेव्हा गृहमंत्री झाले महाराष्ट्राचे त्यावेळेला त्यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करतात. आणि त्या कुटुंबाशी त्यांचे मुलगा आता अमेरिकेत आहे. त्या कुटुंबाशी आजही माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचे अत्यंत प्रेमाचे संबंध आहेत. दिनकरराव जवळकर आणि केशवराव झेंडे हे ब्राह्मणेतर चळवळीतले दोन झंझाव शब्द त्यांना वादळ होते. दिनकररावांची लेखणी म्हणजे ब्राह्मणांना अक्षरशः फाडून काढायची. हे ब्राह्मणांना फाडून काढणं नव्हतं, हा ब्राह्मण्यावरचा हल्ला. हे लक्षात आपल्याला येतं. हा कुठल्या व्यक्तीवरचा हल्ला नव्हता, तर ब्राह्मण्याचा विचार आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये रुजवण्याचे जे अश्लाघ्य प्रयत्न त्यावेळेला केले जात होते केवळ मनुवादी वर्ण व्यवस्थेचा आधार घेऊन त्याच्यावरचे हल्ले होते. दिनकररावांना शाहू महाराजांनी कोल्हापूरला पत्र काढायला मदत केली. पण दुसऱ्या काही ब्राह्मणी संस्थानिकांवर पण दिनकरराव जवळकरांनी असे काही प्रकार हल्ले करायला सुरुवात केली. उदाहरणार्थ भोरचं संस्थान ही ब्राह्मणी संस्था नव्हती, सांगलीचं संस्थान, औंधचं संस्थान ही ब्राह्मणी संस्था नव्हती, मराठी संस्थान नव्हती. आणि असे काय हल्ले चालू केले. मग त्याच्या तक्रारी इंग्रज पॉलिटिकल एजंटकडे केल्या आणि शेवटी नाईलाजानं महाराजांना जवळकरांना कोल्हापूर सोडून जायला सांगावं लागलं. पण शेवटी त्यांना राज्यकारभार चालायचं. महाराज काही कोणी क्रांतीमध्ये उतरलेले क्रांतिकारक, ते सामाजिक क्रांतिकारक होतेच, पण त्यांना राज्यकारभार चालवणं अत्यंत गरजेचं होतं. त्यांना हा निर्णय घ्यावा लागला. पण त्यानंतरही महाराजांनी जवळकरांना मला खात्री आहे प्रचंड प्रमाणात सातत्याने मदत केली असते. जवळकरांचा उल्लेख हा अत्यंत. त्याचबरोबर केशवराव बागडे पुण्याचे, त्यांना महाराजांनी फार मोठ्या प्रमाणात मदत केली. 1917 मध्ये वालचंद कोठारी हे सत्यशोधक चळवळीचे ब्राह्मणेतर चळवळीचे पुरस्कर्ते. पण पुढं मग वालचंद कोठारींनी जे नेमस्त ब्राह्मण आहेत त्यांचाही आपल्या चळवळीत समावेश झाला पाहिजे असा लोकांचा आग्रह धरायला सुरुवात केली. तिथे थोडस ब्राह्मणेतर चळवळीचं आणि वालचंद कोठारींचं वाटलं. पण त्यांनी नंतर महाराजांची सातत्याने बाजू घेतली हे आपण विसरून चालणार नाही. कोल्हापूरचे श्रीपतराव शिंदे फौजदारी सोडून पत्रकारितेत पडले. तेव्हा महाराज म्हणले, अरे कुठं काय तुझं काय, तुला कुठं पिकेचे डोळे लागले, फौजदारी सोडून कुठं पत्रकारितेत. पण महाराजांची एक गंमत होते, एक फार अपूर्व असं व्यक्तिमत्व होतं. महाराज जेव्हा असं बोलायचे तेव्हा ते खरं तर कौतुकाचं बोलणं असायचं आणि त्या माणसाला कळायचं की महाराज आपलं कौतुकच करतायत. एका अर्थानं आपल्याला सांगतायत की अरे एक स्थिरस्थावर नोकरी सोडून तू कुठे हे बेकेचे डोळे लावून घेतोस. पत्रकारिता हे बेकेचे डोळे. आज पत्रकारितेमध्ये जो पैसा आहे तो त्यावेळेला नव्हता. पण जेव्हा असा सत्ताधाऱ्यांकडनं पैसा येतो तेव्हा अर्णव गोस्वामी म्हणून आपल्याला गळ्याला पट्टा बांधून सत्ताधाऱ्यांच्या दारामध्ये भुंकत उभं राहायची वेळ येते. ती पत्रकारिता राहत नाही. हा पत्रकारितेवरचा कलंक बनत असतो अशी माणसं. त्यामुळे श्रीपतराव शिंदेंना जरी महाराजांनी असं विचारलं असं तरी त्यांना माहिती होतं आणि स्वाभाविकपणे सांगायची गरज नाही की महाराजांनी त्यांना प्रचंड प्रमाणावर आर्थिक मदत केली. अहमदनगरचे मुकुंदराव पाटील, शामराव भोसले
बेळगावचे शामराव देसाई, अण्णासाहेब गट्टे, एक फार मोठं नाव, यांनी महाराजांची शेवटपर्यंत साथ दिली आणि वेदोक्त प्रकरण त्यांना प्रचंड मदत केली. अनेक नाव आहेत, याच्यामध्ये 2 नावं घेणं गरजेचं आहे. ते म्हणजे प्रबोधनकार ठाकरे. प्रबोधनकारांचे चिरंजीव हे बाळासाहेब ठाकरे होते. हे जर तुम्ही प्रबोधनकारांचं संपूर्ण वैचारिक वाङ्मय बारकाईने वाचलं, मंदिरांचा धर्म आणि धर्माची मंदिरे एवढा एकच लेख त्यांचा तुम्ही वाचा. हे सगळं नेटवर उपलब्ध आहे. नेटकऱ्यांनी मला असं वाटतं की जरा अशाही गोष्टी नेटवरनं काढून वाचायला सुरुवात केली पाहिजे. थोडं सिरियल वगैरे आपण कमी बघून जरा असं बघायला हरकत. हा सुंदर लेख. पण ब्राह्मणशाहीवर प्रबोधनकारांनी जे केलेले हल्ले, हिंदू धर्मावर केलेले हल्ले, आज विश्वास बसत नाही आपल्याला त्या हल्ल्यांवर. प्रबोधनकार ठाकरेंनी असं म्हटलेलं आहे की हिंदू धर्मामध्ये स्वतःचे असे काहीच नाही. हिंदू हृदय सम्राट त्यांचे चिरंजीव झाले, त्याच्यावर विश्वास बसतो का? आता थोडस उद्धव ठाकरे आपल्या आजोबांच्या वळणाकडे जातात की काय, असं जरा आशेचा किरण दिसतो. ते घडेलच असं मी काही खंडणी म्हणणार नाही. सत्तेची गणित आहे सध्या. काय करणार? आम्ही सत्तेच्या परंपरेतून येऊन ठरवून टाकतो की सत्ता नाकारणं हा शहाणपण आहे. कारण सत्ता नाकारली तरच आपण लोकांसाठी तलवार हातामध्ये घेऊन लढत राहू. ज्या क्षणी सत्तेच्या खुर्चीचा तुम्हाला मोह पडावा लागतो, आजचा काळ असा आहे, त्या क्षणी ही लोकांच्यासाठी तलवार आपल्या हातात आपल्याला बाजूला ठेवायची. अनेक तडजोडी कराव्या लागतात, प्रचंड पैसा उभा करावा लागतो. त्या पैशांच्या आधारावर प्रचंड गुंडशाही, झुंडशाही उभी करावी लागते. धर्माचा खोटा आधार आपल्याला त्यासाठी घ्यायला लागतो, जातीचे आधार घ्यायला लागतात. आणि मग माझ्यासारखा जातीयंत पळून पेलेला माणसाला असं वाटायला लागलं की त्या दिशेला न गेलेलं. आणि त्यामुळे मी बराच वेळा या सध्याच्या राजकारणाला माफच करतो. दुसरं नाव घेऊन मी ब्राह्मणेतर पत्रकारितेच्याबद्दल बोलणं संपवणार आहे, आणि ते नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मूकनायक नावाचं वर्तमानपत्र बाबासाहेबांचं चालू करायला शाहू महाराजांनी प्रचंड जोरात सुरू झालं. बाबासाहेबांना भेटल्यावर शाहू महाराजांनी त्यांच्याबद्दल जे उद्गार काढले ते शाहू महाराज किती द्रष्टे होते याचं निदर्शक आहे. महाराज म्हणाले की या बुद्धिमान आणि विद्वान तरुणामध्ये भविष्यातील संपूर्ण देशातील दलितांचा आणि बहुजनांचा नेता होण्याची क्षमता मला दिसते. शाहू महाराज त्यावेळेला आंबेडकरांना राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी पुन्हा लंडनला झालं. मुंबईमधल्या चाळीमध्ये रमाबाई आंबेडकरांना भेटण्यासाठी स्वतः शाहू महाराज गेले आणि शाहू महाराज रमाबाईंना असं म्हणाले की तू माझी बहीण आहेस आजपासून, आणि बाबासाहेब आंबेडकर आपलं शिक्षण पूर्ण करून भारतामध्ये परत येईपर्यंत तू माझ्या कोल्हापूरच्या राजवाड्यामध्ये माहेरवाशी करून राहायचं. या राजाला सलाम करावे तेवढे थोडे. आणि हे नातं त्यांनी शेवटपर्यंत निवडलं. अर्थात बाबासाहेबांनी शाहू महाराजांना कळवलं की महाराज काळजी करू नये, मी माझ्या पत्नीच्या आणि माझ्या मुलांच्या जगण्याची सर्व तरतूद करून गेलेलो आहे, गरज लागेल तेव्हा मी तुमच्याकडे मदत मागेन. ही मदत त्यांनी कधीच मागितली हे मी सांगण्याची गरज नाही. महाराजांच्या नंतर त्यांचे पुत्र पुन्हा त्यांचं राजाराम महाराज हे नाव, ते आणि त्यांच्या पत्नीनी रमाबाई आंबेडकरांशी शेवटपर्यंत आत्याबाईचं नातं ठेवलं आणि ते त्यांना आत्याबाई म्हणायचं. इतिहासातल्या अनेक गोष्टी या आपल्या पुढे आणल्या जातात. आपल्या पुढे सत्य म्हणून काश्मीर फाईल्स आणल्या जातात. म्हणजे दादांत असत्य असं मी म्हणणार नाही, पण अत्यंत हुशारीने सत्य असत्याच्या कोंदणामध्ये बसून आपल्या पुढे सादर केलं. आपल्याला ती क्षमता निर्माण करावी. आजचा तर काळ फार भयंकर आहे. आजची पत्रकारिता ही फक्त कागदावरची पत्रकारिता नाही.
आजची पत्रकारिता ही फक्त टीव्हीवरची पत्रकारिता नाहीये, ती आहे व्हॉट्सअप, युट्यूब, ट्विटर, इंस्टाग्राम, त्याची पत्रकारिता. आणि सगळ्यांना खुली आहे. कुठलंही येडं बागडं उठून त्याच्यावर आपलं मत मांडू शकतं. आणि सर्वसामान्य माणसाला याच्यात खरं काय, खोटं काय, चांगलं काय, वाईट काय, अमृत काय आणि विष काय हे कळेनासं व्हायला. आपल्याला अशी नवीन पिढी घडवली पाहिजे. शाहू छत्रपतींचं नाव घेऊन की त्या पिढीमध्ये छत्रपतींना हे कोणी शिकवलं होतं हो सगळं? हे काय सगळं फ्रेझर साहेबांनी शिकवलं का सबनीस साहेबांनी शिकवलं? नाही, तो स्वयंभू होता. त्या माणसामध्ये कुठंतरी या गोष्टींची उज्जत जाण होती. आणि म्हणून राज्याभिषेक झाल्यावर पुढच्या काही दिवसामध्ये 2 महान संघटनामधनं कोल्हापूर संस्थानाला जायला लागलं. एक म्हणजे दुष्काळ. महाराजांनी काय काय करावं त्यावेळेला? महाराजांनी त्यावेळेला चारा छावण्या उघडल्या, शेतकऱ्यांना स्वस्तामध्ये वैरण द्यायला सुरुवात केली, शेतकऱ्यांना स्वस्त धान्य द्यायला सुरुवात केली. त्यांच्या रोजगारासाठी अनेक रोजगार हमीची कामं महाराजांनी त्यावेळेला सुरू केली. रोजगार हमीच्या कामावर शेतकरी मजूर महिला काम करतात आणि त्यावेळेला त्यांची चिल्ली पिल्ली हे रस्त्याच्या कडेला उन्हातानामध्ये रडत असतात. हे पाहिल्यावर महाराजांनी त्यांच्यासाठी पाळणाघरं निर्माण केली. अहो, हे युरोपातही घडलं नाही. पण महाराजांवर युरोपाचे काही संस्कार होतेच. पेदर साहेबाचं बोट धरून महाराज उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात झेंडून आले होते. तसेच महाराजांनी युरोपचाही दौरा केला होता आणि अत्यंत डोळसपणे युरोपमधलं ते आधुनिकतेचं वातावरण आणि ते प्रबोधनाचं युग महाराजांनी अनुभवलं होतं. आणि ते घेऊन महाराज इथं आले होते. पण हे अनुभवात शिकणं, हे पुस्तकात शिकणं नाही, हे जगाचा ग्रंथ वाचून शिकणं, हे संत तुकाराम शिकणं. तीच ही परंपरा. तुकारामाला एक शूद्र म्हणूनच समाजानं नाकारलं, ब्रह्मवृंदानं नाकारलं. किती अवहेलना केली, किती अपमान केले. मग संत तुकारामाकडे ही विद्वत्ता कुठं आली की आजही संतांमध्ये सर्वश्रेष्ठ म्हणून आपल्याला संत कबीर आणि संत तुकारामांचं नाव अग्रक्रमीच घ्यायला लागतं. ब्राह्मण संत काळाच्या ओघात कुठंच नाही. महाराज हे या मालिकेतलं एक प्रखर असा तेजस्वी सूर्य. स्वाभाविकपणे आंबेडकर नंतर परत आल्यावर आंबेडकर मोठ्या प्रमाणावर संपूर्ण चळवळीमध्ये स्वातंत्र्य संग्रामामध्ये पडले. दुर्दैवानं महाराजांचा खूप कमी वयामध्ये अंत झाला. खरं तर इतका दिपाड शरीरयष्टीचा हा माणूस, पैलवानी अंगाचा माणूस, त्यांनी अनेक आखाडे जन्माला घातले. कोल्हापूरमध्ये युरोपच्या धर्तीवर थिएटर जन्माला घातलं. म्हणजे कलेची देखील जाण असणारा हा राजा होता. त्याला कुस्तीची जाण होती, त्याला क्रीडांची जाण होती, त्याला कलेची जाण होती, त्याला साहित्याची जाण होती, त्याला धर्मग्रंथांचं ज्ञान होतं, त्याला जगाचं ज्ञान होतं, त्याला पत्रकारिता कळत होती, त्याला राजकारणी कळत होती. असे अपूर्व महाराजांचं सगळं व्यक्तिमत्व. शेवटी मला हे सांगितलं पाहिजे, वेदोक्त प्रकरण ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर वाद खरं तर आपल्या देशात आत्ताही चालूच आहे. पण या वादानं स्वरूप बदललं. ब्राह्मण्यवादी आणि मनुवादी हे फार हुशार. ते अत्यंत हुशारीने अनेक थोर पुरुषांना आपले करून घेतात. जसं बुद्धाला त्यांनी विष्णूचा अवतार मानला होता, विषय संपला. कारण बुद्धाच्या तत्वज्ञानाचं खंडन करणं शक्य नाही लक्षात आलं नाही. जिथे खंडन करणं शक्य आहे तिथे थेट हिंसा करून आपल्या विरोधकांना मारून टाकायचं. आणि जिथे एखाद्या महापुरुषाला आपल्याला संपून टाकणं शक्यच नाही तिथं त्या महापुरुषाला आपल्याच भैरपेमध्ये आणून बसवायचं. महात्मा गांधींनी आता त्यांनी हळूहळू आपल्याकडे खेचायला सुरुवात केली. सरदार पटेल तर ते घेऊन मोकळेच झाले. काय संबंध सरदार पटेलांशी? सरदार पटेल हा गांधींच्या पायापाशी अन्वयावी म्हणून अत्यंत नम्रपणे बसणारा एक अत्यंत विद्वान असा वकील, बॅरिस्टर. पण गांधी हा गुरुच मानला. नेहरूंनी गांधीला गुरु मानलं. पण
अचानक सरदारांना गांधींपेक्षा मोठं कसं करायचं त्याचं षडयंत्र रचायला सुरुवात झाली. कारण पुढची पिढी बराच वेळा महापुरुषांचं काम पाहत नाही, त्या महापुरुषांचे पुतळे पाहत. आणि एखाद्या महापुरुषाचा जेवढा पुतळा मोठा तेवढा तो महापुरुष मोठा असावा असं त्या पिढीला वाटायला लागतं. आपल्याला त्या पिढीला हे सांगायला लागेल की बाबांना तसं नसतं. महापुरुषा त्या विचारात राहिले. म्हणून शाहू महाराजांचा कोणी फार मोठा पुतळा बांधायला काढला तर मला काही आनंद होईल अशातला भाग नाही. मी त्याला पहिला प्रश्न विचारेन, शाहू समजून घेतलेत का? छत्रपती शिवाजी महाराजांचं 10,000 कोटी रुपये खर्च करून गेटवे ऑफ इंडियाच्या समोर स्मारक उभं करायचं, पण स्मारक त्यांचं फार मोठं उभं राहिलं पाहिजे. पण माझं मन पुन्हा मला सांगायला आहे त्या 10,000 कोटीमध्ये किती गरिबांच्या संसाराला आधार देता येऊ शकतो. पण छत्रपती शिवाजी जिवंत असते तर त्यांनी ह्या गोष्टीचं समर्थन केलं असतं. नाही, कधीच नाही. महाराजांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये कधी छान शोक केली नाही, कधी मोठमोठे राजवाडे विलासी जीवन कधी ते जगले नाही. शाहू महाराज असेच होते. जयसिंगरावांनी त्यांचं फार सुंदर वर्णन केलं की राज्याभिषेकानंतर काही काळातच छत्रपती शाहूंनी आपल्या अनेक कृतींनी हे दाखवून दिलं की मी उपभोग शून्य स्वामी आहे. मी स्वामी आहे, मी राजा आहे, मी छत्रपती आहे, पण मी उपभोग शून्य. पण गंमत बघा, जसं महात्मा गांधींची यथेच्छ बदनामी केली, तरुण पिढी बघत गेली. तरुण पिढीला कळलंच नाही की नक्की या देशाची फांदी कोणी केली, कशासाठी केली. आज आपल्या शेजारी राहणारा मुसलमान आम्हाला नकोय, मग फाळणी नसती झाली तर पाकिस्तान आणि बांगलादेश हे 2 देश भारताबरोबर राहिले असते तर आज आपल्या लोकसंख्येमध्ये किती मुस्लिमांची भर पडली असती? 42 कोटी. शेजारचा मुसलमान नको. पाकिस्तान आणि बांगलादेश या देशापासून महात्मा गांधींमुळे वेगळे झाले म्हणून एक टाव फोडतात. द्विराष्ट्राचा सगळ्यात पहिला सिद्धांत मांडला तो सावरकर. या देशामध्ये हिंदू आणि मुसलमान ही 2 राष्ट्र आहेत, ती कधी एकत्र राहू शकत नाही. ही लिखित मांडणी त्यांची आहे, फार आधी केलेली. 1857च्या युद्धामध्ये हिंदू आणि मुसलमान एकत्र लढले. ब्रिटिशांना फार कठीण गेलं ते बंड चिरडून टाकायला. केवळ आधुनिक आणि शिस्त, शस्त्र आणि शिस्त या दोघांच्या मदतीवर त्यांनी ते चिरडून टाकलं. पण त्याच वेळेला ब्रिटिशांच्या लक्षात आलं की या भारतामध्ये हिंदू आणि मुसलमान जर एकत्र आले तर आपली डाळ शिजणं शक्य नाही. आपल्याला तर पैसा न्यायचा ब्रिटनला श्रीमंत करायचं आणि मग आपल्याला या देशामध्ये या 2 धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी जे जे करता येईल आणि ते करण्यासाठी ज्यांना ज्यांना हाताशी धरता येईल त्यांना हाताशी धरलं. ब्राह्मण्यवादी त्यांच्या हाताशी लागले. ते कधी स्वातंत्र्य लढ्यामध्ये उतरले नाही ना. ब्राह्मण्यवाद्यांनी कधी 1000 वर्षाच्या 800-1000 वर्षांच्या इस्लामच्या काळामध्ये बंड केलं ना, कधी इंग्रजांच्या विरुद्ध बंड केलं. कायम सत्तेशीच त्यांनी जुळवून घेतलं. पण आता अत्यंत हुशारीने लोकशाहीचा आधार घेऊन वेगळ्या प्रकारे ब्राह्मण्यशाही आपल्या देशात पुन्हा राज्य करते. पण ही आता हुशार ब्राह्मण्यशाही 21व्या शतकातली आहे. त्यामुळे त्यांनी आपले चेहरे म्हणून अनेक ओबीसी आणि दलित लोक हाताशी धरलेले आहेत, क्षत्रिय हाताशी धरलेले आहेत. त्यांचा सूत्रधार एकच आहे, तो ब्राह्मणच. तिथनच सगळी सूत्र आलं, तिथनच सर्व गोष्टी सांगितल्या जातात. मग जो जो विरोधक आहे त्याला चिडून टाकायचं. तो पक्षातला विरोधक असो, पक्षाबाहेरचा विरोधक असो, त्याला मारून टाकायचं किंवा त्याला अडचणीत आणायचं. त्याच्यावर कधी ईडी लाव, कधी सीबीआय लाव, कधी इन्कम टॅक्सच्या धाडी टाक, कधी त्याला कुठल्या तरी बाईच्या बालंटामध्ये अडचण टाकायचं. ही सर्व षडयंत्र ब्राह्मण्यवादी आपल्या देशाच्या इतिहासामध्ये हजारो वर्ष करत आलेली आहे. तुम्ही त्याचा अभ्यास केला की तुम्हाला लक्षात यायला लागतं की आताचं राजकारण आणि तेव्हा त्यांनी जे केलं इतिहासामध्ये त्याच्यात वेगळं काहीच नाही. छत्रपती शाहू महाराज वेदोत्तर प्रकरण जिंकले आणि त्यानंतर ब्राह्मण्यवादाने छत्रपती शाहू महाराजांच्या बदनामीचं सत्र वर्तमानपत्रात चालवलं. रस्त्यावरनं महिलांना पळवून नेणारा राजा,
अत्यंत शीलभ्रष्ट राजा असं शाहू महाराजांचं वर्णन करायला त्यांनी सुरुवात केली. अशाच पद्धतीने त्यांनी संभाजी महाराजांना बदनाम केलं. पुढं इतिहासाला लक्षात आलं की संभाजी महाराज फार वेगळं. तीच बदनामी शाहू महाराजांनी भोगावी लागली. फार मोठा काळ लागला शाहू महाराजांना या संपूर्ण बदनामींनी. कदाचित मला तर इतिहास पाहिल्यावर असं वाटतं की त्यांच्या मृत्यूनंतर बऱ्याच काळानं खऱ्या अर्थाने शाहू लोकांना समजायला लागले आणि मग फुले शाहू आंबेडकर असा वैचारिकतेचा एक धागा निर्माण झाला. आणि त्या धाग्यानं आज मला या विषयावर बोलण्यासाठी आमंत्रित केलं. हा मी माझा खूप अभिमान समजतो. हा विचारच आपल्या देशाला कारण त्याला गांधी विचाराची जोड द्यावीच लागते. म्हणजे एका बाजूला अहिंसेची थट्टा करायची. नौखालीला दंगल पेटली, वणवा होता तो, तेव्हा शांतपणे त्या वणव्यामध्ये चालत एकटा एक म्हातारा गेला. त्याचं नाव होतं महात्मा गांधी. स्वातंत्र्य मिळालं, काढणी झाले की होती, जागोजागी दंगे पेटलेले होते. गांधी त्या वणव्यामध्ये शिरले आणि तो वणवा विजला. बिट्टा नावाचा अतिरेकी काश्मीरमध्ये तुमची सत्ता इथे असताना केंद्रामध्ये व्हीपी सिंगांचं सरकार हे भाजपच्या पाठिंब्यावर आलेलं सरकार होतं. काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट होती. संघाचे जगमोहन हे तेव्हा तिथले लेफ्टनंट गव्हर्नर जनरल होते, म्हणजे लष्करी अधिकार पण त्यांच्याकडे जातात. आणि एक बिट्टा 50 अतिरेकी घेऊन 11 महिने नंगाराच घालत होता आणि काश्मीरी पंडितांचा शिरकाट करत होता. भारतीय लष्कराला तुम्हाला आदेश देता येत नव्हता की तुसा आणि त्या बिट्टाला चिडून टाका. आणि किमान गांधींचा तरी आदर्श समोर ठेवायचा. त्यावेळेला वाजपेयी, अडवाणी, मुरली मनोहर जोशी, तोगडिया, सिंगल थेट त्यांनी श्रीनगरमध्ये जाऊन आपला तळ ठोकायचा. काय विषाद होती बिट्टाची, पंडितांच्या अंगाला हात लावायची. गेले नाही, होऊन दिलं. एक झोडस आणि ज्युनोसाइड हे दोन शब्द त्यांनी वापरले. आणि ज्युनोसाइड तुम्ही दलितांचा हजारो वर्ष, पंडितांवर जे अत्याचार झाले त्याचं दुःख आहेच. कारण कोणावरही कुठल्याही व्यक्तीवर होणाऱ्या अत्याचाराचं दुःख करा हे आम्हाला फुले शाहू आंबेडकर विचारांनी सांगितलं आणि गांधी विचारांनी सांगितलं. शत्रूवर अत्याचार झाला तरी त्याचं दुःख करणारी माणसं होतात. पण एकूण 13 वर्ष तुम्ही सत्तेवर होता आणि 5 वर्ष तुम्ही अप्रत्यक्षपणे सत्तेवर होता. म्हणजे व्हीपी सिंगांचं सरकार आणि जनता पक्षाचा तुमचा सहभाग. एकूण 17 वर्ष या देशातल्या केंद्रातली तुमची सत्ता होती. तुम्हाला एकाही काश्मीरी पंडिताचं पुनर्वसन या काळात करता नाही आलं. आणि फक्त काश्मीर बाई चित्रपट काढून लोकांना भडकवता आलं. वर्तमानपत्रामध्ये विषारी लेखांचा पाऊस पडून तुम्हाला लोकांना फक्त भडकवता येते. काय करताय तुम्ही? या देशाला तुम्हाला कायमचं अजूनही तुकड्यांमध्ये विभागायचं. तुम्हाला तो जुना आर्यावर्त करायचं की ज्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान नसेल, मनुस्मृती कायद्याचं पुस्तक असेल, हे तुम्हाला निर्माण करायचं. आणि दुर्दैवाने बहुजन समाज, दलित, आदिवासी, भटके हे षडयंत्र समजून घ्यायला पुढे पडतायत. कारण त्यांना मुस्लिम द्वेषाची अफूक असून पाजण्यात आपल्याला कळेल असं सांगितलं. हा देश सगळ्यांना घेऊनच पुढे जाईल. या देशातली विविधता, विविध पंथ, धर्म, जाती तर नष्टच झाल्या. त्या नष्ट होईपर्यंत आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन समान हक्क देत त्यांच्या सामाजिक न्यायाची आपल्याला बूज राखत आपल्याला पुढे गेली पाहिजे. आर्थिक न्याय त्यांना दिला पाहिजे. हा देश, या देशातल्या लोकांना तुकड्या तुकड्यांमध्ये विभागून कधीच महासत्ता होणार नाही. आणि खरं तर शाहू छत्रपतींच्या संपूर्ण वाटचालीचा हाच खरा संदेश. भले ते कोल्हापूरच्या संस्थानाचे राहिले असते, पण शाहूंचं संपूर्ण आयुष्य आणि त्यांनी केलेलं काम हे इतकं पथदर्शक आहे की मला असं वाटतं की या देशातल्या सत्तेवर येणाऱ्या पिढ्यानपिढ्यांमध्ये
दिशा दाखवत राहील. आणि म्हणून आज निमित्ताने स्मरण करणं ही गोष्ट मला अत्यंत महत्त्वाची वाटते. पण स्मरण हा दिवस असून, स्मरण हा एक सोहळा असून, स्मरण हा एक उपचार असून, स्मरण हा एक उत्सव असून, स्मरण हे जगणं असेल. हे त्या महापुरुषांच्या विचारांचं जगणं असलं पाहिजे. महापुरुषांच्या विचारांच्यावर जेव्हा आपण जगायला शिकू तेव्हा खऱ्या अर्थाने त्या महापुरुषांचं आपण स्मरण केलं असं होईल. आणि एवढाच संदेश या निमित्तानं मी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचू इच्छितो. आपण मला बोलवलं की प्रेमानं माझी ओळख करून दिली. मी माझ्याबद्दल जे शब्द वापरले त्याला मी काही लायक आहे असं माझं मत नाही, पण तुम्ही खूप प्रेमाने ते शब्द वापरले आणि तुकारामांचं नाव घेतलं, जे माझं पुन्हा दुसऱ्या हृदयाचा एक कप्पा आहे. आता शेवटी प्रश्न हा अनेकांना पडेल की वैद्य आडनावचा माणूस हे सगळं बोलतोय म्हणजे काय बोलतो, हे काय बोलतो. आमचं कुटुंब जाती अंत जगत आहे. आईंपासून आमच्या कुटुंबात वैदिक पद्धतीनं पुरोहिताला बोलून विवाह झालेले नाही. आईंचाही विवाह झालेला नाही. तो काळ होता म्हणजे 1959 साली यांचा विवाह झाला. त्यानंतर आमच्या घरामध्ये आंतरजातीय विवाहांची आणि आंतरधर्मीय विवाहांची जी परंपरा सुरू झाली ती आम्ही अत्यंत मनापासून पुढच्या सर्व पिढ्यांनी पाहिली. आता त्यामुळे दुसरा एक संशय येतो की आपण चुकून आपण कुठल्या तरी वेगळ्या जातीच्या पोरीच्या प्रेमात पडला असाल आणि उगीच त्याला आता आंतरजातीय विवाहाचं लेबल लावतो. नाही, मी आणि माझी बहीण दोघांनी ठरवून जाहीर करून शोधून आंतरजातीय विवाह केला. नंतर प्रेमात पडलो तो हात आवश्यक तो आयुष्यातला एक आनंदाचाच भाग असतो. माझ्या घरातल्या अनेक चुलत सर्व माझे भाऊ पुतणे हे असंख्य आपला आंतरजातीय विवाह. मुंजीचा अधिकार आम्ही फार प्राचीन काळी नाकारला. इतकंच नाही तर व्रतबंध मुंज या गोष्टीसाठी आम्ही उपस्थितही राहत नाही. आणि शेवटची गोष्ट सांगतो, मी उल्लेख मागाशी केला. 10वीला बाई तुरुंगात होती, एवढ्याच्या तुरुंगात होते. आणीबाणीचा काळ होता, अत्यंत भयानक काळ होता. माणसं घराच्या दिशेला यायला घाबरायची, इतकी दहशत होती. महिन्यात एकदा त्यांची येरवड्या जेलच्या बाहेर एक 10 मिनिटं आम्ही एक तासभर रणरणच्या उन्हात मी, आई आणि माझी बहीण आम्ही उभे असायचो. बाईंचे एक निष्ठावान स्नेही मुंदळा ज्यांचे चिरंजीव माझे आरोग्य स्नेहीचे पदाधिकारी ते बरोबर असायचे. मग आतमध्ये ते दार ओढलं जायचं, आतमध्ये जायचो. 10वीचं वर्ष जिद्दीने अभ्यास केला. वाढलो बहुजनांच्या भागात, सार्वजनिक संडासाच्या वाड्यात. शिक्षण घेतलं बामणाच्या शाळेत, होतं मराठी. जिद्दीने लढलो, बोर्डात लागलो. मराठीचं महाराष्ट्रातलं सर्वशिक मिळालं. आणि त्यावेळेला मला एक पत्र आलं मुंबईवर. आमच्या जातीकडनं मी महाराष्ट्रात पहिला आल्यामुळे बोर्डात माझा भव्य सत्कार दादरला आयोजित केला होता. त्यावेळेला 5,000 रुपयांचं पारितोषिक होतं आणि रेल्वेच्या फर्स्ट क्लासचं तिकीट मिळणार. रेल्वे बघायची मारामार तिथं फर्स्ट क्लासचं तिकीट आणि पुन्हा आईलाही तिकीट येणार आहे. आणि त्यावेळेला आईशी न बोलता मी एक पत्र ज्ञातीच्या अध्यक्षांना दिलं होतं आणि त्याच्यामध्ये कळवलं होतं की जातीचा कुठलाही पुरस्कार स्वीकारणे हे मला योग्य वाटतं. मला वाटतं जनतेच्या न्यायालयामध्ये माझी वैद्य म्हणून एवढी सफाई पुरेशी आहे.
पण ही आपली फार मोठी लढाई आहे. आत्ताच्या सत्ताधाऱ्यांनी ती अत्यंत बिकट केली. चारही बाजूनी विष पेरत या लढाईमध्ये तरुणांना, युवकांना, युवतींना हिंदीमध्ये गुमराह करणं असा एक शब्द आहे. त्यांना बॅफल करून त्यांना समजेल असं आपल्यासारख्यांचं हे कर्तव्य आहे. आणि यासाठीच मी एवढा लांब या ठिकाणी जात असतो, मांडणी करायचा प्रयत्न करत असतो की जे काही माझ्या पुढं 5-50 लोक असतील. कारण आता आमच्यासारख्यांच्या अशा भाषणाला 10,000 आणि 50,000 लोक उठले असतील. ते तिकडं शिवाजी पार्क आहे. पण एक लक्षात ठेवा, सामाजिक परिवर्तन, राजकीय क्रांती ही न्याय सत्तेच्या उलटापालटी ही नेहमी मूळभर लोक घडवत असतात, ढेकभर लोक कधीच घडवत नसतात. आणि त्या मूळभरांमध्ये तुम्ही आहात असं माझं म्हणणं आहे.